तुम्ही चष्माचा विचार करताय, नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे, तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, कोणत्याही ब्रँडेड फ्रेम्सवर मिळवा 50% सूट। आजच भेट द्या चष्मागृहाला। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। 3 किलो गांजा केला जप्त, एकास केली अटक। महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई। मिरज शहरात गांजा विक्री वाढल्यानं पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 3 किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवकुळे, वय वर्ष 37, राहणार चांद कॉलनी, मिरज याला अटक केली आहे। 1 महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी 2 वेळा गांजावर कारवाई केली, तर आज तिसरी कारवाई असून यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विशाल भारत देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 75,010 रुपये किमतीचा 3 किलो गांजा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, अभिजित धनगर, सूरज पाटील, अभिजित पाटील, नाना चंदन शिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टीनमेकर, बसवराज कुदगोळ, अमोल तोडकर, सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे, तर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला।